सिनेमामध्ये जे फायटिंग सीन असतात, फाईट मास्टर फाईट शिकवतो, एक वेगळा फाईट मास्टर असतो ना. म्हणजे जसं सिनेमाला जो डायरेक्ट करतो तो वेगळा, फाईट सीन करतो तो वेगळा, त्याला वेगळ्या माणसाला घेऊन येतात. मग त्याला इतकं प्रिकॉशन करावं लागते की मारामाऱ्या ते होत्या पण कोणाला लागलं नाही पाहिजे ना, असं त्याला दाखवायचं राहते. मग तो कसा फाईट करेल हे खूप त्याला शिकवण्यात येते. तो तर चांगला जिममध्ये जाणे असं सगळं प्रकार असतो. तर एकतर तो एक प्रकार समजा जिममध्ये जाऊन तो व्यायाम करत असेल त्या दिशेनं, आणि त्याचे जे लोक असतात ती त्याचेच लोक असतात ना, दुसरे नाही घेत. फक्त हिरोच एक नवीन नसतो, बाकीचं तर त्यांचेच लोक असतात. तर ते त्यांना रोज सराव करायला लावतात, फायटिंग सीन करतात. आता काय जर वेगवेगळे व्यायाम असतात, आपण ते व्यायाम म्हणजे आता मी काय करत अष्टांगातले रायटिंग मेमोरी आणि कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मी बघणार पुढचा एक बिजन उभा आहे त्याला मारायचा आहे, मी थिंकिंग करणार कसं मारणार, पण त्याला लागलं तर नाही पाहिजे, पण असं वाटलं लागणार, माझ्या मेमोरीमध्ये फिट करणार मी, आणि माझे कॉन्सन्ट्रेशन त्या दिशेने करणार, त्याला लागत आहे असं. तर म्हणजे कसं मला आता पहा मी असं मारणं म्हणजे कसं मजबूत चेहऱ्यामध्ये असे आले पाहिजे. आता एक ठोका मारत आहे, मी काय करणार बिलकुल असं मजबूत दाखवणार असं करेन आणि मी त्याला असं करणार, असं मारणार. पण असं मारताना काय होते पहा की त्याच्यापर्यंत जाताना त्याचा कोणी इथपर्यंत जाणार आहे. तर पहिले प्रॅक्टिस कसं करतो पहा, हा माझा हात आहे इथपर्यंत त्याला मारायचं आहे ना, की माझी प्रॅक्टिस कशी करणार, मी त्याला मारत आहे असं असं. जर आता लागत आहे मला माहिती आहे लागला, मी काय पडत नाही पुन्हा पडेल असं जवळ आणे, असं कोण जवळ आणे त्याला जवळ आणे, असं काही दिवस प्रॅक्टिस करा असं म्हणायचं. मला माहिती आहे की माझ्या इथपर्यंत जातं, त्याच्या पुढे जाणार मला माझी हाताची दिशा तर माहिती पाहिजे, तर मी इथपर्यंत मागे करणार. चला मी माझ्या तिथपर्यंत जाणार, लागत नाही माझ्या हातालाच लागत नाही, ठीक आहे. मग मी काय समोरच्या माणसाला बसवणार थोडं असेल. आता बघा समोर तिथंच उभा, तर मी काय मी माझी दिशा झाली अशी, तर मी काय करेन आता तो हा सिंपल बसून काहीच नाही, काहीच करू नका, असं तर तसंच राहा. तुम्ही काय पहिलं मला प्रॅक्टिस एवढे काय करू नका, असं मी असंच पाहिजे थोडा जवळ आहे हाताला जवळ आहे असं आहे. तुम्ही काय करा जसं तो कॅमेरा असतो कॅमेऱ्यामध्ये परत घेत आहे, मी त्याला असं मारणार, असं मी परत हात ठेवणार, बस कट. हा काय करणार असे मारणार असं, पण असं करण्याचा प्रयत्न करतात. त्याला मग योगा शिकवलं ना तसं बाकडं पडेल ना. तर ही प्रॅक्टिस सगळं करा. आता मी त्याला असं करणार, असं मारणार, तो काय करणार पहिले असं मानता पण, किंवा खुर्चीवर खाली पडणार कुठेतरी पडणार, ही झाली एक पोझिशन. पण तो असाच करेल, तुम्ही काय दुसरा तसा मारेल, पहिला तसा तो असा करताना मान कशी करेल तो, आता मी असं करतो असं करतो असं करतो, मग असं मानत पण पुढे करणार एवढंच हात ठेवेल. पण मी एडिटिंगने काय टाकेल, एडिटिंगला हात करून टाकेल, असं वाटेल खरंच त्यांनी मारलं, हात चालला म्हणजे आणि त्यांनी पटकन तुरंत केलं असं, इकडे मान केली तुरंत इकडे मान केली तुरंत, त्याला काही फाईटची एडिटिंग मध्ये बरोबर आहे. पण आपल्याला प्रॅक्टिस कसं करायला असं करता ऍक्शन द्यायला लागेल ना मारल्याचं, आणि असं केलं का आणि मारधाडी करणारे काही दुःख नाही वाटत, त्यांचं कसं चेहरे असते खंबीर कुजबीकर, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर दुःख पाहिजे काही नाही पाहिजे, मारण्यावाल्या दुःख नाही पाहिजे लागण्यावाल्या दुःख नाही पाहिजे, पुन्हा मार पुन्हा येतं ना असं हेच ठेवायला. तर ह्याला असं प्रॅक्टिस करावं लागतं पुढं. आता बघा मी दुसरा हे झाला एक भाग, दुसरा काय असतं खुर्ची घेऊन पडतो. आता तो पुढताना काय करतो त्या खुर्चीला थोडी समोर तुम्ही त्या भागाला असतो असं इकडे दोन तिकडे खुर्ची बसत येतो मागे. आता तुम्ही काय करणार उभं राहतो. आता तुम्ही त्याला असं केलं आहे ना, असं तुम्ही खाली बसायचं. मग मी त्याला एडिटिंग स्लो करून दाखवणार आहे. आता मी त्याला असं करणार पटकन खाली बसा बस असं बसणार जरा, एक कट झाला. दुसऱ्या कटमध्ये काय होते थोडं उठा. आता बघा खुर्चीलाच खाली पाडून टाका, पण ना खुर्ची खाली. पण तुम्ही काय करणार त्या कोपऱ्यात जाऊन पडणार, मग तुम्हाला योगा शिकावा लागेल, पण तुम्हाला लागेल ना. मग त्या योगासाठी तुम्हाला काय प्रॅक्टिस करावं लागते घरी रोज, म्हणजे लागू नये म्हणून. कारण आपण तसं करू शकत नाही. लागू नये म्हणून काय करायचं माहिती का, आपला हात नाही ना असा, आपण असं खुर्चीवर कसं पडणार असं असं पडणार. आता बघा ते खुर्ची तशी पडली, तुम्ही काय करा असं त्या खुर्ची मग काय करावं लागते. आता मला काय करावं लागेल, त्यांनी खुर्ची काय करायची आधी अशी पाय अशी पाय खुर्ची एक पाय हात असं बस एक हात पडू नका तसंच पकडून ठेवा त्याला. मग पटकन उठणार आणि पटकन काय करत त्या चाललं जायचं, खुर्चीला खाली करून टाकायचं आणि पटकन त्या भागाला असं होऊन जायचं.
त्या काळात बसून आता बसून सब करायचं. मग तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिस कशी ठेवायला लागेल, एक हात असा ठेवायला, म्हणजे आता बसला ना जमिनीला असं असं पकडायचं हाताने, प्रॅक्टिस करा अशी उठायची तशी नाही का पटकन आहे. जसं मी त्याला रिव्हर्स कॅमेरा घेणार, रिव्हर्स घेणार काय वाटेल तुम्ही पडत आहे, मी उठले नाही आहे, पण मी त्याला रिव्हर्स दाखवणार ना कॅमेरामध्ये, एडिटिंग मध्ये असं वाटेल खरंच उठला खरा ऑटोमॅटिक, तुम्ही उठलेच नाही. सिनेमात तसं होते, उठणार कसा रिव्हर्स माणूस, रिव्हर्स कॅमेरामध्ये घेत आहे, असं असं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. मग असं फाईट सीन केले तर ऑटोमॅटिक आपला तो सिनेमा खूप पॉवरफुल होईल. म्हणजे आपण ते सिनेमात त्यात पाण्यासाठी मारामारी होत आहे, कोणी होतं काही पण करत असतील तर ते कॅमेरामध्ये मी सुपर फास्ट करणार, माझं कॅमेराचं एडिटिंग करणार ना, एडिट मध्ये ते एकदम फास्ट करेल, रिव्हर्स करेल, ते माझ्या पद्धतीनं राहील. मग मला काय दाखवायचं, खरोखर मोठ्या मोठ्या मारामाऱ्या होत्या असं आपल्याला सिनेमात दाखवायचं. तर रोज प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला ना जी. तर काही नाही, घरी काय करत म्हणजे थोडस अर्धा एक मिनिटासाठी अर्धा तास लावून टाकायचा, हात असा करायचा खुर्चीच्या खाली नेऊन आपण उठत आहोत किंवा असं बसून आहोत खुर्चीच्या खाली, लागलं नाही पाहिजे. आणि पुन्हा खूप खूप खास नियम लक्षात ठेवायचा, कधी आपण पडतो खाली सायकलनं कशाने, तर काय करायचं, मान नाही वर ठेवायला अशी आली पाहिजे, इथं लागलं नाही पाहिजे. आपण इथं लागलं तर काही नाही, खाली आपण पडतो पाहतो ते असे पडतात, असे कधी पण सिनेमामध्ये असे पद्धत दोरे बांधून असतात, पण खाली गाद्या ठेवतात, पण कधी पडताना ते मान अशी ठेवतात, अशी राहतात, मान वर ठेवतात, म्हणजे असे पडतात. तुम्हाला असेच दिसतात कधी याच नाही. मग हे आपल्याला असं सराव करायचा. तुम्ही चुकून गाडीच्या खाली पडले तर तसंच पडा, तेव्हा लागतच नाही, किती मोठा ऍक्सिडेंट झाला तरी लागत नाही, आपण सुखरूप राहा. पण चुकून तसा पूर्ण मान टाकली खाली मग इंजुरी होते, मग डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. हे झालं योगाचं टेक्निक. अशी सवय जर ठेवली, कधी पडताना मान वर ठेवायची आहे, म्हणजे चालता फिरता आपल्याला माहित पाहिजे की आपली पहिल्यापासून सरळच चालणार, पण ते कधी असं झोप गेला तसंच मान आली पाहिजे समोर, मान समोर आली पाहिजे असं ठेवा. आता तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस काय करायची, खुर्ची घ्यायची किंवा काही घेताना, म्हणजे तुम्हाला व्यायाम करायचा म्हणा, कधी या हाताला पडलं असं पडायचं, म्हणजे असं पडतं ना असं आपलं स्पीड द्यायची, अशी स्पीड द्यायची, या हाताला पडलं की आपण अशी स्पीड द्यायची, हे असं रोज करावं लागते. म्हणजे ऍक्शन सीन झालं. आणि आता कोणी मारत आहे तर आपल्या चेहऱ्याला असं असं करता आलं पाहिजे, असं करता आलं पाहिजे, असं करता आलं पाहिजे, म्हणजे मारणार तरी असं इकडे इकडे इथे असं ढकललं तर असं, हे ना बस एवढी प्रॅक्टिस करायची. असं करता करता मग आपण ते स्पीड मध्ये येऊन जातो, म्हणजे आपल्याला कळतं की नाही हे मारामारीचे खरोखर चालले. आणि मग उठून बोलता यायला पाहिजे वेगात, असं एडिटिंग मध्ये काही करता येते, पण आपल्या ते सरावाने असं वाटलं पाहिजे खरोखर काहीतरी होत आहे असं. ठीक आहे, आता बसा बसा. आता तुम्ही समोरासमोर ठीक आहे, असं समोरासमोर असेल तसं तुम्ही दोघं समोर आहे, असं असं एक समोर इकडं एक इथे, एक समोर असं आहे. आता बा आता इथून क्लोजअप घ्यायचा, तुम्हाला काय करायचं आहे, हात असं घेऊन हाताने थांबा, जवळ नव्हतं थोडं किंचित तुम्ही तिथंच थांबा, तुम्ही हात नाही आपला असं पकडा, थोडं तुम्ही तसंच करा, अजून किंचित मागे जा, बस तुम्ही हात नाही पडू घ्यायचा, तुमचा हात तिथपर्यंत झाला पाहिजे, म्हणजे तुम्हाला तसंच करा. आता बा मारा कसं मारायचं तिथपर्यंत आला थांबून जा, तुम्ही असा मान करा. मग कधी केव्हा करायचा, हा जेव्हा इथे येईल तेव्हा लागणार तर नाही साहेब, कारण दूर आहे ना तो. आता करा बापरे, आता हे ट्रेनिंग खरोखर मारलं असं वाटलं नाही, खूप जवळ गेलाय. आता या हाताने करा, पहिलं लांबी रुंदी घेऊन घ्यायची, पटकन लागून जाते, लागलं नाही आपल्याला प्रिकॉशन लागलं नाही पाहिजे ना. आता त्या जवळ नाही, तुम्ही पटकन तिथे करायचं, पण पहिलं पाहून घ्यायचं. पहिलं काय करायचं, ऍक्शन करताना लगेच नाही मारामाऱ्या करायच्या. पहिलं तुमचा नियम काय राहील, ऍक्शन मला मारणं सुरू नाही करायचं, लागेल ना त्याला. पहिलं तुम्ही काय करायचं, हात चेक करायचा आपला दूर, हा आता मारायचा, मी लागणारच नाही तुम्हाला, मध्ये लागतच नाही, मग तुम्हाला मध्ये जवळ देणार नाही तर पहिले घाबरून जाणार ना. आता काय मारावं लागत या आता तुम्ही तिकडे जवळ आल्यावर तिकडे करायचं आहे, तर तुम्हाला परफेक्ट मध्ये लागणार नाही. हे झालं नियम, या ऍक्शन म्हणजे नियम झाले ना, हे पहिले माहित पाहिजे ना, नाही तर पहिलेच घाबरत लागेल पाहून, आणि खरोखर मारून लागेलच ना. दुसरं झापड मारतो तेव्हा, झापड मारताना कसं झापड नाही, आता इथं मुक्की मारली, आता झापड कशी मारायची. तुम्ही काय करायचं, थांबा मारू नका, जवळ आणा तिथपर्यंत, मग ते इतक्या साथ न्यायचं तुम्हाला. पण तुम्ही
पटकन करायचा. तुम्ही मारायचा ना आता ती तुमचा हात तिथपर्यंत प्रॅक्टिस करायला लागेल, पण असं मारायचं नाही पहिले इतकं जोपर्यंत थांबायचं आहे. म्हणजे आपलं बॅलन्स हाताचं इतकं मजबूत पाहिजे, असं करता इथंच थांबला पाहिजे. प्रॅक्टिस पाहिजे ना. तर तुम्ही काय मारू पाहावं, मारू तुम्ही मारू नका पटकन मारून गेलं नाही. हा जवळ येऊ द्या, हा मारणार नाही, त्याच्या हात तिथे सुटणार आहे. हा घ्या. हा तेव्हा जवळ येईल ना, तेव्हा शिकवून टाकायचे. हा जवळ येऊ द्या लागते अजून, कारण ते मग तिथं दूर राहिलं काय कॅमेरा पकडते. थोडं जवळ येऊ द्यायचं. हा मग सांगतो तुम्हाला. हा तुम्ही घ्या ना. हा 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 ठीक आहे, तितक्या पण तुमचा हात कसा पटकन आला पाहिजे ना. तसं नाही इतकं जवळ नाही पाहिजे, तिथं तुम्ही फास्ट पाहिजे. तुमच्या हातात इतकी ताकद पाहिजे की थांबायचं, त्याला म्हणतो कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला माहिती आहे की आपण मारा तर इतकं थांबला पाहिजे ना, तर तुमचं एकाग्रता पाहिजे. एकाग्रता असेल काय तुम्ही पटकन इकडे हात पकडून द्या, मग त्याला लागेल, इंजुरी होऊन जाईल. तसं नाही झालं पाहिजे. याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे तुम्ही कशी प्रॅक्टिस करणार, कोण उजवा असं डाव असा मला माहिती आहे, ह्या रेषेत उभा आहे, रेष पाहिजे, ही रेष उभी आहे माझी, तर मला ह्या रेषेचा इथे उभा ऍक्टर राहील. मी काय करेल असं इथपर्यंत ना, असं इकडे गेलं नाही फेर, इकडे नाही गेलं पाहिजे. हा असं करेल नाही इथपर्यंत, इकडे असं, कारण मला माहिती उभा आहे माझा ऍक्टर. इकडे गेलं तर मी असं हात इथपर्यंत, इकडे मला माहिती लागणार त्याला नाही न्यायचं. मुख्य बाजू ठीक आहे, झापड मारताना बस ही टेक्निक यूज करायची तुम्हाला. तर तुमची काही दिवस प्रॅक्टिस कशी आहे, असं उभं राहायचं आणि तुम्ही हे असं हात करायचं, इकडे दुसरा तसा करायचा, हात दुखून समोर ठेवा नका, असं मारायचं. गेलंच नाही, हाताला प्रश्न झाला पाहिजे, हे असंच झालं पाहिजे. जवळजवळ अशी प्रॅक्टिस तुम्हाला घरी करायची काही दिवस. तुमचं काय होतं माहिती आहे का, याच्याने बॅलन्सिंग करायचं बॉडीचं. शरीर मन एका रेषेत येतात, कॉन्सन्ट्रेशन लागते आणि आपल्या हातावर नियंत्रण येते. नाही आपण असंच करत आहोत आणि पुढच्या हिरोला माहिती हा मारणार नाही आहे, मग तो घाबरणार नाही ना. हे खूप महत्वाचं आहे. अशी प्रॅक्टिस करायची. असं आपण तुम्ही सगळ्यांनीच करायचं, एकमेकाला करायचं आहे ना. आणि बाकी जे असतात ते खूप मोठे ते नाही, त्याला दोऱ्या बांधून करतात, ते आपण तसं करणार नाही. आपण अशीच आहे, काढून मारणे हा प्रकार सगळं झाला. आणि ते मग कोणी असं केसरी पकडतात, तसं केसं करतात, ते केसाने वीग लावतात, ते आपले दुसरे ते ओढतात त्या तऱ्हेनं. पण त्याची पण काही डुप्लिकेट कॉपी करता येते. तसं करतो म्हटलं तर मग ते तुम्हाला तसा सीन आला तर ते कसं करायचं ते सांगतो. कपडा ओढायचा, त्याच्यावर कपडा लावून टाकायचा, ते कपडा असं ओढायचं. तर आपण मग प्रॅक्टिस करायची नाही, आपण असं करत नाही. आपण ओढतो नाही कसं असं आपण हाताने आपण आपल्या डोक्याची प्रॅक्टिस करायची. असं हे का डायरेक्ट नाही का, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तिथं करता येईल सीन, डायरेक्ट इंजुरी होऊन जाईल. असं पकडतो आपण, असं फेटा असं चाललं, आपण आपल्या हातानेच करतो. ओढत आहे बा मी सोडत आहोत, आपणच आपल्या घरी जाऊन प्रॅक्टिस करायची. इकडून केलं अशी प्रॅक्टिस करायची ह्या भागाने. इकडे ओढा कोणी मागून ओढत आहे, असं चाललं इकडे मागे चाललं ना, पडायचं इथपर्यंतच आपली बॉडी. आणि मग पडणार कसं, जेव्हा ही झाल्यावर नाही दुसऱ्या ऍक्शन जेव्हा पडत आहे खाली, असं पडत हळूहळूच खाली पडत आहे, हळूहळूच पडला खाली. स्पीड मी वाढून टाकणार डबल त्या कॅमेऱ्याचा, असं ते खरोखर जोरात पडत आहे खरं. असं होते बाहेर टेक्निक्स. तेव्हा पडल्याचे पण नंतर आता मारायचे पण तुम्हाला एडिटिंग मध्ये दाखवतो पुढच्या वेळेस कसं होऊ शकतं ना. ठीक आहे, आता समजलं मारधाड कसं, मुक्केबाज हाताचा प्रॅक्टिस समजलं ना. आता पायाची प्रॅक्टिस येते ना, पाय असतात तर पायाकडे घेऊन बघा. आता कसं करा, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. थोडा बसून जाते मी, थोडं बसा तुम्ही सांगतो, तुम्ही बसा. तर पायाचं प्रॅक्टिस कसं राहते, हे सगळे लोक बूट वगैरे टाकून करतो ना. आता आपल्याला मग पावते बुटात. आता मला पायाची प्रॅक्टिस करायची, तर मी काय करेल, तर मला काय आता पण इथं कसं योग आल्या ना इकडून तिकडून, तर मला काय करावं लागते, पहिलं माझ्यावर व्यायाम करावा लागते. तर व्यायामाचा कसा प्रकार असते, हात असं ठेवायचा, पाय करतो नाही कसा, कसे पाय कसे कसं पायाचं. आता कोणाचं कसं जाईल, पण आता मी आपल्याला काही दिवस अशी प्रॅक्टिस करावं लागतात. हात ठेवायचं कशी प्रॅक्टिस, हा पाय जाईल ना समोर. आता तुमची पटकी नाही जाईल, आता आमचं नाही जाणार, तुमचं लवकर जाईल. आता मी असं तुमच्या घुमवू नाही शकत तसा, पण मग काय करायचं, असं हात ठेवत नाही कोणी, असं फिरवतात असं. आता हा पाय वर जाते, चांगला वर जाते आणि असा गोल फिरते. मग म्हणजे गोल म्हणजे हे वडच भागात असं फिरवायचं राहते, तो उभा राहते. दुसऱ्याला माहित आता हाताची मुक्केबाजी केली तसं ते पायाची मुक्केबाजी राहते. तो असा पाय फिरवते असा गोल गोल. आता हाताचा तसं खाली फिरवणार जिथं लागेल तिथं, आणि त्याला वर मारायचं फेसवर पाय. तो काय करेल माहितीये का, इनडायरेक्ट त्याला खाली बसवतात. आपल्याला वाटते वरच आहे करत, पण तसं राहत नाही, तो खाली राहते. आणि हिरोला थोडं वर करतात, टेबलावर वगैरे ठेवतात. आणि
तो टेबल दिसत नाही शूटिंग मध्ये, आपल्याला वाटते खरंच आहे का, आणि मग तसा फिरवतात. हिरोईन का ठुसकी असते कोणती कोणती, ते त्याला स्टूल देतात खाली, ते स्टूलवर उभी राहते, म्हणजे बरोबर होते. आणि आपल्याला असंच दाखवतात आतमध्ये, आपल्याला खरं दोघे सारखेच आहे का, असं होत नाही. म्हणजे काय होईल, तुम्हाला जो हिरो असा टेबलवर बसणार आणि लाथ मारणार अशी बोलून फेसला लागणार आहे. बस हे ट्रिक्स वापरतात ते लोक, म्हणजे आपल्याला दाखवताना असं वाटतं खरोखर करत आहेत ते. मग बाकी सगळा कमाल काय असतं एडिटिंगचा. आता फक्त या पायाची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. मी तुम्हाला उभं राहून असं पाय असा हात फिरवताना, मी हात फिरवला असा इथपर्यंत, हात असा फिरवला, तसं माझा पाय सुद्धा असा फिरवायचा, म्हणजे आपल्याला पायाला इथे इंजुरी होत नाही. पाय लढसतात ना, इकडे तिकडे करायला जायला, ते असे रुमाला रोज प्रॅक्टिस करावं लागते. असं केलं तर हा आपला फायटिंग सीन परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. आता सगळं म्हणजे तुम्हाला चेहऱ्यापासून, चेहरा एक्सप्रेशन खंबीर राहून, गुंडे लोकांचे खंबीर होतात मारधाडीसाठी, असं ठेवायला. ठीक आहे. आता हे 2 क्लास लक्षात ठेवा. आपण पहिला जो क्लास होता, आता हा क्लास होता फायटिंग स्टाईल. आपण पहिलं संगीताचं सांगितलं. संगीतात काय करतो, त्याला काही येते लला लुले काही म्हणतात. आता मला म्हणायचं आहे एक वाक्य म्हणायचं. आता हे जर फाईट आहे, त्याच्यात मिक्स करतात संगीत, 2 टोकाच्या 2 गोष्टी आलेल्या आहेत, दोघं लल करतात ना. पण आता एखाद्याला सगळंच येत आहे, तो काय करेल, आपला थीम चेंज करेल. मी माझं आता हे मी सांगत आहे, माझ्या राईट ब्रेन मी सांगत आहे, फाईट मास्टर, आणि माझं अंग माहितीच काम आलं, फाईट मास्टर. आता जे सांगत आहे ते राईट ब्रेनचंच काम आहे. म्हणजे म्युझिक सांगत आहे, म्युझिक मला काय करतो, ल ल ल ल ल ला एवढं वाक्य बोला. मला तुम्हाला सांगते या शब्द बसवा, काय म्हणतात, ल ल ल ल ल ला, एवढं ल ल ल ल ला. ते काय म्हणतात, म्हणतात काही म्हणते. आता आपण लचा भाषा घेऊ, ल ल ल ला. आता हे मला शब्द सांगायचा आहे. आता मला काय सांगताय बा, काय सांगता येईल. आता आपण पाण्याची थीम बसवता, तर पाण्यामध्ये ल ल ल ला. आता मला काय, ल ल ल ला, पाणी घेऊन ये. आता मला सुरात आणायचं आहे, मला सूर येत नाही, मग ते गायक बोलायला लागेल ना, तो गायक सांगेल ना की नाही असंच म्हणा, असं मी म्हणू शकतो बा. तर दुसरा गाय ल ल ला, पाणी घेऊन ये. आता कसं बनवू शकता, एखादी सूर लावलं, तुम्ही लावू शकता का ते बघा, ल ल ला, पाणी घेऊन ये. आता बनवायचं, आता कसं बनवू शकता, ल ल ला, पाणी घेऊन ये. नाही ल ल ला होता, मी सगळं पाणी शब्द टाकला, तुम्ही आपले शब्द टाकून बघा, कोणत्या टाकू शकता, जमेल का बाबा. राईट ब्रेनचं काम आहे, राईट ब्रेनला तल्ल करायला. शब्द पाहिजे, जे शब्द असेल ते कसे चूक, आपल्याला शब्दाकडे जायचं नाही, कारण तुमच्या शब्दात, तुमच्या डोक्यात जे शब्द आहेत तेच येतील ना, दुसरे येऊ शकत नाही. म्हणजे महान गायक होऊन गेले लिहितात ते खूप पुस्तकं वाचतात, मग त्यांची एक्झाम बघा पुस्तकाची, म्हणून त्याच्या शब्दात साठा खूप असतो तुमच्या डोक्यात. की आता तुम्ही जेवढं शिकेल, आता पण 8वी 9वी 10वी शिकले ना, तेच आहे डोक्यात, ते तुम्ही शब्द काढा. पाणी घेऊन ये. आता याला मी तर मस्त पाणी घेऊन ये म्हटलं, पूर्ण आहे ना पुढचं, ते तुम्हाला कसं टाकू शकाल बाबा, काय कराल, एका मिनिटात ते सुचते का बघा. लला पाणी घेऊन या, तर म्हटलं पाणी घेऊन, मी माझ्या तऱ्हेने सांगितलं, तुम्ही कसं टाकू शकता. ल पाणी घेऊन ये, ल पाणी घेऊन ये. आता मी एवढंच सांगतो, तुम्ही काय सांगतो बाबा, प्रयत्न जमेल का बाबा, प्रयत्न करू. सांगता येत नाही कधी कोणाचं काय सुरू, काय सांगत नाही. हे सगळं कलाकार आहे, उजव्या ब्रेनचं कमाल आहे. थोडा 1 मिनिट विचार करा. मला मी तुम्हाला सांगितलं थिंकिंग करताना काय करायचं, सांगितलं होतं का मला एक वेळ, थिंकिंगचं प्रयत्न करा. थिंकिंगचं काय असते, ल म्हटलंय तर मी शब्द ल मी काय पाण्यावरच बनवायचं आहे, तर काही तुम्ही आठवा ना, पाण्यासाठी मारधाड होत आहे, मला तहान लागली आहे ना. थिंकिंग काय केलं, मला तहान लागली आहे, पाण्यासाठी मारधाड होत आहे, पाणी तिथं ठेवून आहे, काही शब्द टाकते ना, शब्दच टाकायचे ना. असं कुठला पण आठवण पहा, प्रयत्न करून पहा एका मिनिटात. हा करा. लाल डोळ्याचं पाणी, लाल डोळ्याचं पाणी स्पीड माहिती. हा बरं ठीक आहे, लाल डोळ्याचं पाणी, लाल बरं ठीक आहे. काय आता बघा, आता तुम्ही मनाचं असला तर तुम्ही हे सारे कामं काय टाकू शकता, लाल डोळ्यात पाणी, ठीक आहे कसं बघा. तुम्ही थोडा विचार करा, गाणं कसं म्हणा, लाल डोळ्यात पाणी चाल नाही का, थोडा विचार करून बघा. तुम्ही बाबा लाल डोळ्यात पाणीला तुम्ही सहसा काय म्हणू शकता, थोडा विचार करून सांगा. सारे कामात कोणता सूर पकडणार, ग रे सा, ग रे सा, ग रे सा.
लाल लाल डोळ्यात पाणी, लाल डोळ्यात पाणी, ग रे सा. मग पुन्हा काय? ग रे सा धनी, लाल डोळ्यात पाणी, ग रे सा धनी, ग रे सा धनी, लाल डोळ्यात पाणी, ग रे सा धनी, लाल डोळ्यात पाणी. चाल द्या. ग रे सा धनी, लाल डोळ्यात पाणी, ग रे सा धनी, लाल डोळ्यात पाणी. चाल आली बा. ग रे पुन्हा ग रे सा धनी, ग रे साधनी लाल डोळ्यात पाणी, ग रे साधनी लाल डोळ्यात पाणी, ग रे साधनी लाल डोळ्यात पाणी, ग रे साधनी लाल डोळ्यात पाणी. चालतंय. तुम्ही जा. लाल डोळ्यात पाणी, ग रे साधनी म्हणा तुम्ही. ग रे सा धनी, लाल डोळ्यात पाणी, चालेल ग रे सा धनी. चालेल चाल चाल द्या. चाल चाल. म्हणजे चाल म्हणजे असं थोडस लांब बा त्याला. ग रे साधनी हा लांबेल. लाल डोळ्यात पाणी, रे साधनी उजव्यापर्यंत काम करताय आपल्या लक्षात ठेवायचं. लाल डोळ्यात पाणी तुम्ही काय जोडू शकता का? तुम्ही आठवत का? वाटतं तर पटकन सांगून द्यायचं की मी हे आमच्यात आलेलं आहे. ते गरे साधनी शोधलं, लाल डोळ्यात पाणी शोधलं, यांनी चाल. आता तुम्ही पुन्हा चालताय कोणती देऊ शकता? दुसरं देऊ शकता काही? तुम्ही आठवत राहा, आठवत पटकन बोलून टाका ना. आता बघा माझ्या आता आपण काय केलं? ग रे साधनी वाक्य होतं, लाल डोळ्यात पाणी त्यानं काढलं, मी माझं एक काढलं. तर काय होते? आपण त्याला वारंवार जर केलं ते आपोआप सूर चालली मध्ये येऊन जाईल ना. ग रे साधनी, ग रे साधनी, लाल डोळ्यात पाणी, लाल डोळ्यात पाणी. त्याला मुकडा दिला, हा मुकडा दिला तयार. असं मुकडे तयार होतात. मग त्याला नंतर आहे ना चाललं वाढत वाढत वाढत. अशा तऱ्हेने काय कधी ते पुढे चालत जाईल आपल्याला माहिती राहत नाही. मग आपण विसरू नये म्हणत लिहून करून घ्यावं लागेल ना, टेप तरी करून घ्यावं लागेल. नाही तर विसरून ना पुढच्या क्षणात म्हणून बुकावर लिहून ठेवतात तेव्हाच्या तेव्हा किंवा टेप करून असं करावं लागेल. हे अशी याला सूर चाललंय ते याला प्रॅक्टिस भरपूर करावं लागेल ना. कारण मी घरी असं करायचं थोडं थोडं म्हणजे का तिथं पटपट होऊन जाते. तिचा आपला जो क्लास एक तासच राहते तर पण हे करायला आता कसं मी हे याला रेज म्हणतात. हे रेज घेणे टाकणे. आता तुम्ही दिलं मला सुरुवात, तुम्ही दिली सुरुवात, मी काय 3 रेजचा वापर करून टाकला इनडायरेक्टली. ही कला असते मग मला येऊन जाते पटपट. मग असं येतं ना मी थिंकिंग करतो. तुम्हाला थिंकिंग कशी येते? आता मी समजा कोणीच नाही मला, तुम्ही काय करतो म्हणजे रूम मध्ये बसून जातो आणि मग विचार करतो असं असेल तर कसं बडबड नंतर बडबड करावं ते म्हणजे बोलायला लागते मोठ्या कसं तरी करून. तर मग मी अशीच बडबड येणार माझ्या डोळ्यात. मग आपोआप डोळे बंद करून ते मला सूर चाललं येतं. तर हे तुम्हाला असं घरी प्रॅक्टिस करावं लागतं. आणि याला पुन्हा अटॅच येते पहा. आता कसं ब्रिदिंगवर महत्वाचं. तिसरा क्लास सांगतो, तिसरा काय ऍड होत आहे फास्ट फास्ट होत आहे सगळं. म्हणजे आता आपण गेलं फायटिंग झाला एक भाग लगेच दुसरा काय शिकवलं तुम्हाला. आता संगीताचं ज्ञान, सूर ताल लय आलं हे तुम्ही सांगितलंय. जे सारेगम कसं जे आलं त्यात आपण चाल दिली आलं. आता ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना. म्हणजे काय निसर्गाने आपल्याला श्वास दिला. जगात काय फक्त आपण जिवंत कशाला श्वास घेणे श्वास सोडणे हे डबल करता आलं पाहिजे. जास्त पण राहते त्याला प्राणायाम म्हणतात. तो वेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारात सर्व प्राणायामातून सगळं विद्या निघालेलं आहे. आता बाकाशी असते आपण श्वास घेतो आपल्याला कळते का श्वास घेतो नाही आपण घेत राहतो ना. मी घेतलं तर काय करायचं काउंट करायचं. आता मी किती करेल समजा मी पाहायचं बघा मी आपण घेतात काउंट काय करायचं 1 2 3 4 मग 16चं मात्र डबल सोडता आलं पाहिजे. ते काउंट करायचं बघायचं आपली कॅपॅसिटी किती आहे. आता सपोज कोणी घ्यायचं आता तुम्ही चालू करायचं मग तुम्ही करा बरं एक वेळ श्वास घ्या हळू धरता ते मी काउंट करतो मला एकानेच करायचं तुम्ही करू शकता. पहा बरं मग पुन्हा सांगा तुम्ही सगळ्यांनीच करून टाका. घ्या मग डोळे चालू राहायला काही बिघडत नाही. मी ज्या म्हणतो चालू करा मी 4 म्हणणार मग मग तुम्ही थांबायचं श्वास आणि सोडायचा 8 वेळा. कोणी किती वेळा पकडते मला सांगा. आता मी एक म्हणलं चालू करून द्या. 1 2
3 4. आता तुम्हाला सोडायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता मला सांगा हे 8 वाजून कोण धरलं आणि कोणाचा बदल सोडलं? सोडायचं आहे. नारळ सुटलं तर 5 मध्ये. मी काय म्हटलं माहिती का, पहिले 4 मध्ये मी घेतलं 6 7 मध्ये 1 2 3 4. मग मला सोडायचं आहे ना, आपण धरून नाही ठेवत ना, सोडतो ना 8 पर्यंत सोडायचं. म्हणजे कसं 1 2 3 4 आतमध्ये घेतलं, 1 2 3 4 5 6 8 सोड, डबल केलं ना. हा तर पुन्हा केलं का असं, पुन्हा करा वाटलं, पुन्हा करा. 1 2 3 4 म्हणलं 6 घेतला, मग मी पुन्हा 1 2 3 4 सोडत आहे. तुम्ही सोडत आहे ना 8 पर्यंत, तुम्ही पकडा तुमची कॅपॅसिटी काय. आता मी म्हटलं स्टार्ट. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6 7 8. हा, आता सांगा तुम्ही 4 पर्यंत कोणी घेणार, सोडायचं सांगा. तुम्ही सोडलं कुठपर्यंत? 1ला सोडून टाकलं, झाला सुटला. तुमच्या 8. सुटलं 8 पर्यंत. तुमचा 8. तुमचा 8 पर्यंत. तुमचा 8. तुम्ही सगळं सोडलं. नाही प्रॅक्टिस करायची. 8 पर्यंत 8 म्हणजे डबल ना. आता 1 2 तर नाही, मग 2 म्हटलं तर 1 2, मग सोडायला 4 पाहिजे. 1 2 3 4. तुम्ही 3 पकडलं, 1 2 3, मग 6 पकडा. 1 2 3 4 5 6. आपण जनरली काय करतो, आपलं पायापासून डोक्यापर्यंत एकाग्रत आहे की याच्याने टाकतो. मग काय त्याला सराव करायचा, असाच कंटिन्यू सराव करायचा. हे कुठे शिकवते माहिती का, जे योगा नाही ते नाही का, त्याला काय म्हणतात ते स्पोर्ट लोक असतात का, तिथं ते जातात, हे मोठे मोठे शूटिंग वगैरे करतात. त्या ठिकाणी किती प्रॉब्लेम असतात, ती लक्ष विचलित नाही झालं पाहिजे ना, तिथं शिकवलं जाते बा खास करून. तसं कुठेही शिकवतात तसं, पण खास त्यांना शिकवलं जाते की किती काय असेल, किती तुम्हाला प्रॉब्लेम आले असतात जगातले, तिकडे वाघ आहे, घडती आहे, कोण तुम्हाला मारासाठी काय, तुम्ही खंबीर पाहिजे ना, त्यासाठी ते विद्यार्थ्यांना शिकवतात. ते ट्रेन होतात. तुम्ही मोजत नाही ना, याकडे मोजत नाही का, आपण श्वास मोजतो का नाही ना, तर त्याला सवय असते तेवढं घ्यायचं तेवढं सोडायचं. मिनिमम तेवढं पाहिजे. तुम्ही जास्तही करतात, ते जास्त केलं फायदा झाला माहिती का, आपण आपल्याला कोणी असं श्वास घेऊन ठेवलं तरी आपण अर्धा तास तरी घेऊन ठेवलं, ते पण ते वेगळं नॉर्मली लोकांसाठी तेवढंच आहे. ठीक आहे. आता याची प्रॅक्टिस तुम्ही कधी करायची, म्हणजे रोज असं करत जायचं आणि सवय काय ठेवायचं, आपण जे घेतो श्वास आणि सोडत राहते असंच झालं पाहिजे. काउंट करायची कधी नाही पडली पाहिजे, आणि कधी कधी काउंट करून पाहिजे करत नाही की नाही का, तर तेवढंच होत जाते. मग आपलं मन स्थिर राहते, सगळं बॉडी स्थिर आहे, आपल्याला काही होत नाही. म्हणजे उजवा स्ट्रेट सगळीकडे वापरतो आपण जे स्पोर्ट वाले, पण उजवा आणि डावा दोन्ही काम करतात, शब्द भेटतात. शब्दाचा शाळा जास्ती करून डाव्या भागात असतो, कारण आपण अभ्यास करतो ना तो डाव्या भागात असतो. आणि जे आपली चाल सूट लाय ते आली लाल, म्हणजे त्याला लयीत आलं सगळं, ते काय आलं उजव्या ब्रेन. अशा तऱ्हेने दोन्ही ब्रेन काम करतात.